आंदोलन स्थळावरील मंडप काढू देणार नाही मनोज जरांगे पाटील। गृहमंत्री व्यासपीठ उचलायला सांगतो का? तुम्हाला राज्यातली वातावरण दूषित करायचं आहे का? संचारबंदी कशामुळे लावली? संचारबंदीचा आम्ही आदर केला, मंडप कसा काढता ते बघतोच। मी अंतर्वलीत जाणार, मंडपाला हात लावून दाखवा, तुम्ही दादागिरी करायला लागले आहेत। अहो फक्त ते देवेंद्र फडणवीस आदेश दिले. मोबाईल पाका घ्या दादा थोडं मंडप काढून टाका, स्टेज काढून टाका, स्टेज काढून टाकायला मला अधिकार नाही दिला घटनेनं काय देणं. आम्ही उपोषण नाही करायचे, आम्हाला उपोषण शांततेत करायचे नाही. काढा कसं गावकऱ्याला. अरे यार व्यासपीठ उचला म्हणते तिथं. व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय? ही कोणती दादागिरी मराठ्यावर? मग तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात? त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायची होती राज्यात. मी नाही होऊ दिलं राज्यात काही. हेही गृहमंत्र्याचं त्या दिवशी होतं. आजही पुन्हा तेच आम्हाला इकडं काढून दिलं उपचार घ्यायला. मी इथं मजेशीर शांततेत सात उपचार घेत बसू. समाज संकटात असताना, समाज संकटात मी उपचार घेऊ. ज्यावेळेस उपोषण सोडवलं त्यावेळेस तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना? आता काय ते काय बोलणं झालं का त्याची? काय द्यायची काय कापाकापी झाली का संचारबंदी लावायला? कशामुळे संचारबंदी लावली? काय कारण आहे संचारबंदी लावायची? जर लावली तर ठीक आहे, काय हरकत नाही. तुमचा आदर केला आम्ही संचारबंदीचा. 5च लोक तिथं होते. तुम्ही मंडप काढा म्हणजे काय? काढावर कसं मंडप काढता तुम्ही? वारे गृहमंत्री आणि हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने. कोर्टाने सुद्धा मान्य, कोर्टाने सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं, लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे, वैयक्तिक अधिकार आहे, कोणी हिसकावून नाही घेऊ शकत. तरी तुम्ही काढून टाकणार? वा, हे काढा कसं काढतात ते बघतो. हे सगळं कोण करतंय? गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय निष्पिंडानं दिवस केलं काय गरज आहे? त्यांचं काय म्हटलंय? आता किती वेळापर्यंत वाट बघणार तुम्ही? आणि हे म्हणजे 10 मिनिटं थांबा, मी सगळं थांबवतो. दिवस म्हणले म्हणून 10 मिनिटं बसतोय. नाहीतर मग मी आंतरवाली जाणार. कसं काय मंडप काढता तुम्ही? म्हणजे लोक संकटात आणि मी आराम केसात घेऊ का इकडं सलाय? पण का दादागिरी कशामुळं? मंडपला हात लावून दाखवा तुम्ही. कसं मंडप काढतात, कसं व्यासपीठ काढतात. जेलमध्ये आयुष्यभर सोडून तुला अटक करायची अटक कर, चल. असले नाटकं नाही करायची अजिबात. मंडप काढून आंदोलन संपवण्यात हो, काढून घ्या म्हणतात. उचलून नाही आला तिथं पोरं नेले 2-4 उचलून त्यांनी. दादागिरी करायला काय तुम्ही? मराठ्यांना म्हणजे संपल नाही घरात. ज्याला जातीवाद नाही तर काय म्हणतात मग? तुम्हाला बोलल्यावर लय शब्द लागतात ना. कारभार निभावं लागतो. पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते. असा राजा नसतो. राजा असे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करायला उपटून फेकीत नसते. तुम्ही कसं काय उपटून फेकतात बघतो मी पण.